चिंतना सोडली हे बघे कलिया
तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मिरणात अगदी सन्मानात तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मिरणात अगदी सन्मानात शक्ती दुराई कला ईश्वर सांभाळतो साक्षात देवी मला ही कलाज सादरी करतो तुमची मी कृपाई सारी मी शब्द सुमरी वाहतो तुमचे गोडवी गातो मी शब्द सुमरी वाहतो तुमचे मी गोडवी गातो रसिका तुम्हावरती तुझी कोमल मंदिरी रसिका सुस्वागतम 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 या सृष्टीचा करता आज कविता बाबाच्या घराच्या चरणी नतमस्तक होतो रंगभूमी विरज देवता या निलेश्वराला अभिवादन करतो माझ्या गावची ग्रामदेवता आई माझी आदिष्टी देवी आई माझी अन्नळ देवी कुलस्वामी आई माझी गौरी भवानी तिच्या चरणी नतमस्तक होतो या मुंबईची आठवाली आई माझी मुंबादेवी विराटे चर्चगे या नाटकाच्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असं जरी आम्ही सोडणारे आई माझी जीवदानी तिच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राष्ट्रमाता जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मान करतो रमाई हा जिजाऊ यांच्या चरणी हे माझे प्रणाम करतो मंडळी एक वेळ व्यक्ती जिला तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीनं आणि मोठ्या भावनेनं कोरलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे नावाचा मुजरा करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवलंबून असलेल्या या निगडाच्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला आपल्या सर्वांची लोकप्रिय अशी कला जागरे नृत्य अर्थातच कोकणाचा शक्ती तुला या ठिकाणी सादर होत आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी कुणबी समाजवर्ती संघ मुंबई विभागीय शाखा आपले विराट यांच्या इथे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी यांच्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे आज एक लहान कलाकार आहे आणि या कलाकाराला आपण या परिसरामध्ये कार्यक्रम करण्याची सुसंधी दिला या संधीचं सोनकळे नावाचा मी विनेश वाजे लक्षात बसलो आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कोकणचा शक्ती तुला या ठिकाणी सादर होत आहे मी संपूर्ण मंडळाचे सर्व महिला मंडळाचे सर्व सभासदांचे माझ्या नाच मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो की आम्हा दोन्ही कलाकारांना या ठिकाणी संधी आपण दिलेली आहे
आज आम्ही शब्दवले शाहीर गायक दिनेश केली बुवाचे गाव गोविंद तालुका नांदचा जिल्हा रत्नागिरी माझे गुरुवर या ठिकाणी सुधाकर तोरसकर आज त्यांच्या आशीर्वादाने या रंगमंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपटू गणदादा कारणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी मला संगीताला साथ दिली आहे सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्या प्रत्येक शब्दाला तो जागलेला आहे असा बँजो मास्टर अमोलदादा कारणेकर या ठिकाणी आहे त्याला मानाचा मुजरा करतो माझा लहान भाऊ या ठिकाणी मयूर यांनी मला कीबोर्डला साथ दिली आहे आणि ऑक्टोबरला तो या ठिकाणी सुस्वर संगीत देत आहे असा आमचा रोहितदादा ढिगे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सुंदर नृत्य सादर केलेलं आहे श्री सुंगाई देवी नाच मंडळ अडूर मुंबई यांनी सादर केलेली कला आपल्या सर्वांना आवडली असेल तर त्यांना टाळ्या वाजवून आशीर्वाद द्या कारण आपले लाख मोलाचे सहकार्य या आम्हा कलाकारांना स्फूर्तीदायी आहे आज या ठिकाणी मंडळाने मला सांगितलेलं आहे की दोन्ही मुलांचे दोन्ही कार्यक्रम झाले पाहिजे त्यामुळे मी शॉर्टकट कार्यक्रम करणार आहे परंतु आपली एक संस्कृती आहे आपली एक संस्कृती बाण आहे आलेल्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे या ठिकाणी माझ्याप्रमाणेच सुंदर अशी कला सादर करणारे आमचे शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत शाहीर एकनाथजी निंगणकर माऊली यांच्यासाठी एका जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे की त्यांना मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शाहीर नितीन कुमार रसाळ रुपेशदा हातनकर आमचे नेहमीचे प्रतिस्पर्धी अमोल कुमार दैत या ठिकाणी उपस्थित त्यांना मानाचा मुजरा करतो त्यांचे गुरुवारी प्रकाश बाबा घोषा घेतले की मानाचा मुजरा करतो आमचे मोठे बंधू शाहीर मंगेश यादव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतो त्याचप्रमाणे संतोषदा पारदा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करतो त्याचप्रमाणे खरंच त्यांचा आदर्श नेहमी आम्हा तरुणांना प्रेरणादायी आहे असे आमचे पत्रकार या ठिकाणी दीपकदादा कारणे या ठिकाणी आले त्यांनी मानाचा मुजरा करतो बरीच माझे नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे नाव घेत नाहीये आपण सर्वांनी गोड मानून घ्यावी आणि या ठिकाणी मी माझ्या पहिल्या वर्गाला सुरुवात करतोय तत्पूर्वी नियमावलीप्रमाणे बुवाने प्रश्नाची तुला देत आहे त्यांनी या ठिकाणी ती स्वीकारायची आहे मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे शाहीर आपल्या राजापूर तालुक्याचे श्रीनाथ बुवा राऊत या ठिकाणी आले त्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे या ठिकाणी थोडक्यात वेळेत या ठिकाणी जास्तीत जास्त आपण मनोरंजन करणार आहे माझा शब्द आहे आलेल्या सर्व युट्यूबर्स मंडळींचे देखील मानाचा मुजरा करतो आलेल्या सर्व मित्र परिवाराचे रसिक मानव प्रेक्षकांचे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे मंडळी तुम्हाला देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी
स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर अहो हे संविधान साहेब कोणी लिहिलेच नसते. या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर अहो तुमच्या आमच्या घरात हे देव धर्म राहिले नसते. सर्वप्रथम हा कलाकार तुमच्या आशीर्वादाने उभा आहे त्यामुळे सर्वप्रथम हे जे गीत आहे ते रसिका आपल्या चरणी नतमस्तक गात आहे. लक्ष असू द्या. आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे गातो गीत हृदयातून चरणी तुमच्या गीत फुले आज उभा
नाही कधी विसरणार हे, नाही कधी विसरणार हे, खूप माझे तुझे होते, नाही कधी विसरणार हे, खूप माझे तुझे होते.
सर्व बक्षिसाच्या ठिकाणी ऋणी आहोत. धन्यवाद. सवत झालेला आहे या ठिकाणी गट सादर करत आहे. थोडक्यात या ठिकाणी आपला कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी चला सुरू करूया. आजचा गण या ठिकाणी गणरायाचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कसा सादर करते बुवा लक्ष असू द्या. हे देवा गजानना अरे जागे झाले चंद्रनी तारे बुवा शब्दाकडे लक्ष असू द्या. चालीला चाल द्या, विषयाला विषय द्या. नाहीतर तुम्हाला जे द्यायचं मी आज घेऊन जाणार त्या वाद्य लक्ष असू द्या. हा म्हणून अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागता सारे सजले रे. हे देवा अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागता सारे सजले रे. छन छन नाचत ये रे देवा दर्शन मला तू दे रे. छन छन नाचत ये रे देवा दर्शन आम्हाला दे रे. मनोभावे देवा तुला पूजले रे. अरे छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पूजले रे. जागे झाले चंद्रनी तारे हो
या ठिकाणी घेतलेला आहे। आता गणामुळे गवळण आणि गवळणीचा विषय हा भुवनाचा देत आहे की नेहमीप्रमाणे काना हा माझा गवळणी सोडत नाही। आज कानाची मावशीने गंमत केलेली आहे आणि गंमत या ठिकाणी या गीतातून थोडक्यात सादर करत आहे। लक्ष असू द्या। की किती सांगावं प्रेमाने याला हा आपलंच खरं करतो। सगळ्या गवळणी या ठिकाणी काय म्हणताय की किती सांगावं प्रेमाने याला हा आपलं तेच खरं करतो आणि आड वाटेला उभा राहून हरी वाटेत देवी हिला तिला छळतो की भडकल्यावरही गवळण राधा की भडकल्यावरही गवळण राधा हा पाठीला पाय लावून पळतो आणि अंगाशी आल्यावर हरी अहो अंगाशी आल्यावर हरी देवी नुसतं खोटच बोलतो। जे बोललोय तेच बोला बोलो मनातलं काहीतरी वेगळंच बोललो तर गाठ माझ्याशी आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय कानाची केली मी गंमत काल ती मावशी दुसऱ्या दिवशी काय म्हणते अगं कानाची केली मी गंमत काल बाबा तुझ्याकडे व्हाईट जर लाईट असेल तर लाव की दिसत आहे दिसतोय ना मी नाही हा हा शाबास अशी एक थोडीशी व्हाईट सोड परमेश्वर मी थोडासा वेगळा कलर दिलाय हा अरे कानाची केली काना असतो तर याला म्हणून लक्ष ठेव अरे कानाची केली मी गंमत काल लुटाया आला हरी माझा माल सगळ्याला तुला वर्षपटीच आहे कानाची केली मी गंमत काल लुटाया आला हरी माझा माल मेले मी पण हसून एखादी महिला दुसऱ्या महिलेला सांगते एखादी हसत गोष्ट असते त्याला सांगते अगं मेले मी पण हसून होता रातभर बसून काना होता रातभर बसून गेला हलवत रुसून होता रातभर बसून होता रातभर बसून हलवत रुसून
काय केलं आहे त्यांनी सांगायचं आहे, त्यांना नाही जमत दुसऱ्या बारे मी सांगू नये. सखाराम भागोजी टेंकर साहेब दापोली यांच्याकडून 201 रुपये पारितोषिकाचे आम्ही आज त्यांचं पुण्यावर धन्यवाद. त्याचप्रमाणे मंडळी श्री गणेश मानळेश्वर मित्रमंडळ रजिस्टर आहे, खालचीवाडी कर्दे तालुका गुहागर आयोजित शक्तितुला नाचाचा जंगी सामना बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या विलेमागे येथील दिराणा नाट्यगृह या ठिकाणी सामना होणार आहे. शक्तिवाले शाहीर मीच अर्थात बिनेश वाजीबुवा विरुद्ध तुरेवाले सुप्रसिद्ध असे शाहीर आहेत सन्मान्य नांदेडची भोईकर सर. या दोन कलाकारांचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात 21 तारखेला विलेमागे दिराणा नाट्यगृह या ठिकाणी आहे. आपण सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. शक्तितुला म्हटला की हा प्रश्न उत्तराचा एक भाग आहे आणि नियमावलीप्रमाणे बुवांना प्रश्न दिलेला आहे. मला एक गोष्ट बुवांना आवर्जून सांगावीशी वाटेल की जो प्रश्न आज मी तुम्हाला दिलेला आहे तो माझ्या वाचनात आहे आणि उत्तर असेल तर आवर्जून द्यावं. आपल्या घरात देखील एक वाचक आहे, मी त्यांचा नेहमी आदर करतो कारण आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत मंडळी त्यांची गुरुमंडळी आहे. मंडळी विषय असा आहे की गर्ग संहिता सांगते की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं, आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून असं ऐकलेलं आहे की राधा ही काळाची प्रेमिका होती, परंतु ग्रंथ असाही सांगतो की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या, त्या दक्षिणा काय दिल्या आणि त्या किती पुरल्या हा प्रश्न मी बुवांना या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्याकडे उत्तर असेल त्यांनी पुराव्यासहित जरूर उत्तर द्यावं. काहीतरी उत्तर दिलं तर त्यांना मी प्रत्येक पारित पुरवलेलं आहे आणि त्यांनी ऍक्सेप्ट देखील केलेलं आहे. म्हणून आजचा विषय देखील नवीन आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे जोडीदार मित्र अमोलबुवा या ठिकाणी आहेत, त्यांना देखील मी मानाचा मुजरा करतो. थोडीशी खिडकी उघड्या, अमोलबुवा दिसला नाही आल्यापासून. हा एवढा लागू नको, किती पण लहान झालास बुवा तरी तुला लहान करून मी सोडणार आहे लक्षात ठेव. हा अमोलबुवा किती पण लागतो आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात चौथ्याला सादर करतोय, बुवांना टोमणा देतोय. विषय आहे, अभ्यास आहे, सादरीकरण आहे, त्यांनी तसं उत्तर जरूर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे आमच्या नाचणाऱ्या मुलांची फेवरेट चाल आहे
अरे आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमान खाल्ल्यावर महाशिवपुराणाचा विषय त्याला मी संदर्भ देत आहे. नितीन आंबरे जरी माझे प्रतिस्पर्धी असले तरी अमोल दैत हे त्यांच्या जोडीला नेहमी असतात. हे दोन्ही माझे आलटून पलटून प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत. दोघांना मी मानाचा मुजरा केलेला आहे. रंगमंचाच्या बाहेर ते माझे खरंच जिवलग मित्र आहेत, परंतु आज रंगमंचावर ते माझे प्रतिस्पर्धी आहेत आणि म्हणून हा शक्तितुरा हा शास्त्र उत्तराचा भाग आहे. शास्त्राला आदरून एकदा त्यांना बोलत आहे. आता बोळाचं नाव नितीन आहे आणि माझ्या वाचनामध्ये नीती आहे, नियता आहे आणि म्हणून विषय कसा घेतलाय. अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं, त्याच्या जीवाला वाटतंय बरं हा एक विमान खाल्ल्यावर की वाघेली पाशी आज हा आलाय बोकड, की वाघेली पाशी आज हा आलाय बोकड सांगा तो जिवंत जाईल काय. इथे नारी आहे, तिथे धनाची बाजू आहे, तिथे शक्ती आहे, तिथे तुला आहे. म्हणून काय म्हणतोय आपण बुवा हो आपले बुवा की वाघेली पाशी आज हा आलाय बोकड सांगा तो जिवंत जाईल काय. आणि कोकिळेच्या मंजूर स्वरांची सर साका या गावल्याला येईल काय. अहो गाई वाणी पवित्र दूध, गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय. की गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय. अन बायकोचा बैल झालेला हा घरगडी, अरे बायकोचा बैल झालेला हा घरगडी सांगा त्या श्रावण बाळा परी आई बापाला दर्शनास नेईल काय. एक जरी वाक्य चुकीचं असेल, एक जरी वाक्य हे अभ्यासाच्या बाहेर असेल त्यांनी मला बिनधास्त विचारावं, रंगमंचावरती सादर करून देईल. परंतु जितक्या ताकदीने मी गातोय, जितक्या ताकदीने मी आणि काही सादर करतोय त्याचा एक जरी आज हे लोक काही चुकीचं बोलले ना, यांचे गुरु पण आले. गुरु समोर चेहऱ्याचा कसा विचार केला हा. आणि म्हणून सगळ्यांनी नीट ऐका. अरे संगत तुला पडली भारी. नितीन बुवा महाशिवपुराणाचा विषय हा. अरे संगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. अरे संगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. सांगतो नितीन, अरे सांगतो नितीन विचार थोडा कर. अरे सांगतो नितीन बुवा विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर. दक्ष राजा सांगत आहे. अरे सांगतो नितीन चांगल्या बुद्धीनं, अरे सांगतो नितीन विचार थोडा कर. तुला सांगतो नितीन विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर. दैत म्हणजे राक्षस, ह्याचे जोडीदार अमोल दैत. त्यांना नाही बोलायचंय मला. काय म्हणतोय. अरे सांगतो नितीन विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, तुझ्या दैत जोडीला ठेवलास जर
बायका पोर येतील रस्त्यावर नाही तर जोडीला ठेवलं तर बायका पोर येतील रस्त्यावर तुझ्या भारी तुझी सारी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि त्यांची लहान मुले या ठिकाणी नाचायला आलेली आहेत त्या सर्वांना माझ्या बालगोपाळांना मी शुभेच्छा देतो त्यांना पहिल्या बारीसाठी बेस्ट ऑफ लक खूप खूप धन्यवाद.